मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं सगळ्यांची लग्नाची गडबड चालू असते. सगळ्यांचं लग्नाचा कार्यक्रम सुरू असतो. तेवढ्यात आता इकडे लगेच जी मंजू ते असतात, मंजू आणि सत्या पण तिथे असतात. आणि आता मंजू व सत्या ते उभं असतात. तर आता लगेच मंजू आणि सत्या म्हणतात की खरंच खूप भारी कार्यक्रम पार पडतोय. आता इकडे लग्न लागायचा कार्यक्रम सुरू होतो. तर इकडे आता तात्यासाहेबांची बायको असते, ती आता त्यांच्या घरात घुसलेली असते. आणि ती आता सत्या त्यांच्या घरात घुसल्यामुळे आता लगेच खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आणि ते आता म्हणतात की काय आता काय करायचं आपण. तर आता त्याच्या घरात घुसल्यावरती सगळेजण खूप घाबरून जातात. आणि आता सगळेजण म्हणतात की इकडं जे जातसाहेबांच्या मते मम्मी साहेबांची जी माणसं असतात ते पण त्यांच्या संग येतात, ते पण त्यांच्या समोर येतात. आणि आता लगेच ते म्हणतात की काय तर आता लगेच मम्मी साहेबांना ती माणसं फोन करून सांगतात, अहो मम्मी साहेब तुमच्या कार्यक्रमामध्ये तात्यासाहेबांची बायको घुसली आहे. आता तुम्हीच बघा काय करायचं. आम्ही बघितलं पण आम्हाला सापडत नाहीये. ते सगळीकडे शोधते पण त्यांना सापडत नाही. आणि तिकडे तात्यासाहेबांची बायको एका पडद्यामागे जाऊन उभं असते, पण त्यांना तिथे दिसत नाही. ते माणसं तिथून बाहेर येतात. आणि आता इकडे ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात की काय आता घरात आली आहे म्हणजे मला शोधायला लागेल. आता मला बघावं लागेल कुठं आली आहे कुठे नाही ते. आता कुठं असेल बरं तात्यासाहेबांची बायको असं ती म्हणते. मम्मी साहेब पण आता विचार करायला लागतात. आणि आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणत असतात की कुठं असेल मला पण शोधावं लागेल. तर आता लगेच ते म्हणतात की लगेच आता मम्मी साहेब पण त्यांना शोधायला लागतात. सगळेजण लग्नाच्या गडबडीत असतात. तिथे लग्नाचा कार्यक्रम सुरू असतो. लग्न पार पडत असतं. आणि पार पडत असताना आता मंजू सत्या एकमेकाजवळ उभं राहतात. सत्या आणि मंजू त्यांच्या दोघांच्या लग्नाचं स्वप्न बघतात. ते दोघं त्या दोघांचं लग्न चालू आहे. आणि त्या लग्नामध्ये एकमेकाला ते हे सगळं करत आहे. ते दोघं ते सप्तपदीचा फेरी चालू आहेत. हे सगळं ते स्वप्न बघतात. आणि ते स्वप्नामध्ये आता सत्या मंजूला बोलतो की वाघमारे करताल की माझ्याशी असं लग्न. तर आता जी मंजू आहे ती म्हणते की नाही. मंजू म्हणते काय सत्या. तर सत्या म्हणतो काय नाही वाघमारे असं म्हणतो. आणि आता इकडे लगेच जी तात्यासाहेबांची बायको आहे ती बाहेर पळते. तेवढ्यात त्यांच्या पाठीमागे सगळेजण पळतात. आणि इकडे आता सगळे लग्न पार पडतं. आणि आता सगळेजण जिकडे तिकडे पांगतात. तर आता इकडं ते माणसं ते तात्यासाहेबांच्या बायकोच्या पाठीमागे लागतात शोधण्यासाठी कुठं आहे कुठं नाही ते. तर आता तात्यासाहेबांची बायको तिकडे गाडी मागे लप कुठं कुठं लप पण सापडत नाही त्यांना. तेवढ्यात आता लगेच इकडं ते सगळीकडे लपून राहतात. तेवढ्यात आता लगेच इकडं मम्मी साहेब पण बाहेर शोधायला येतात. सगळीकडे शोधतात पण सापडत नाही. आता मम्मी साहेबांना डाऊट होतो त्या गाडीच्या पाठीमागे असेल म्हणून मम्मी साहेब त्या गाडीच्या पाठीमागे बघायला येतात. तेवढ्यात आता ते बघायला लागतात तिथे लपेल असते ती. आणि इकडे आता लगेच जे स्वप्नी आहे ती येते आणि म्हणते काय मम्मी साहेब. तर मम्मी साहेब खूप घाबरतात. आणि आता एवढं तिथून आता लगेच जी बायको असते तात्यासाहेबांची ती तिथून पळून जाते. आणि ती आता स्वयंपाकाचं ठिकाण असतं तिकडे येते. आणि इकडे आता ते मम्मी साहेबांना ते शोधायला लागतात पण त्यांना सापडत नाही. तर इकडं आता लगेच जी मंजू आहे ती आता स्वयंपाकाकडे आलेली असते. तर आता इकडं तात्यासाहेबाची बायको ते गपचूप टमाटे घेते. टमाटे खात त्या पातेल्यामागे लपून राहते. तेवढ्यात आता मंजू येते आणि मंजू पाहते पाठीमागूनच बघते. कारण त्यांच्या अंगावरती शाल असते त्यामुळे काही दिसत नाही. आणि आता ते शाल असल्यामुळे काही दिसत नाही तिला नेमकं कोण आहे. आणि ती बघत पण नाही. आणि तेवढ्यात आता ती लगेच तिथेच थांबते. आणि ती आता म्हणते की आता यांना भूक लागली का विचारते मंजू पाठीमागूनच. तर ती बाई म्हणते की हो. तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणते थांबा तुम्ही जेवायला मागायचं ना. आमच्या इथे कुणीच तुम्हाला जेवायला नाही म्हटलं नसतं. अहो कुणी तुम्हाला हाच म्हटलं असतं. आमच्या इथं भरपूर असा स्वयंपाक केलाय आम्ही जेवणासाठी असं मंजू म्हणते. तर त्या म्हणतात की हो जेवायला द्या. तर आता लगेच जी मंजू आहे ती त्यांना जेवायला देते. ते जेवण करतात. तेवढ्यात ते मम्मी साहेबाचा माणूस येतो बघायला. मंजू त्यांना ओरडते आणि तिथून काढून देते. आणि एका माणसाला म्हणतात की इथे लक्ष ठेवा. तर आता मंजूला आतमध्ये बोलवतात. कन्यादान ओतायचं असतं. तर आता सत्याला ते माणसं म्हणतात सत्य दादा खरंच तुम्ही खूप भारी काम केलं. त्यामुळे तुम्ही आमच्या मुलींचे कन्यादान तुम्ही करावं. अनाथ मुलींची लग्न अशी पार पडतील आम्हाला वाटलं पण नव्हतं स्वप्नातसुद्धा. खरंच खूप भारी पाडलं तुम्ही पार असं म्हणतात. आणि आता लगेच ते तिथं ते कन्यादान होतात सत्य आणि मंजू. तर इकडं तात्यासाहेबांची बायको सत्य मंजू जाऊन जाती पण त्यांना कळत नाही. आणि ते इकडं जेवत बसते आता. तर आता बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.